सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गांधिली तालुका जिल्हा संभाजीनगर. संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ व युवक मंडळ गांधिली. तात्विक दृष्टीनं परमार्थ साधनेकडे जर विचार करू गेलो सज्जन माईबापाओ तर या मंडपामध्ये दोन वर्ग पडतात, एक माता भगिनीचा आणि एक पुरुष वर्गांचा. माझ्या उजव्या हाताला पुरुष मंडळी आहे, माझ्या डाव्या हाताला माता भगिनी आहे. आपण जर समीकरणाचा विचार करू गेलो तर महिलांची सुद्धा बुद्धीच आणि पुरुषांची सुद्धा, असं काही आहे का महिलांची बुद्धी आणि पुरुषाचा बुद्ध्या? आपण जर तात्विकतेने विचार केला तर महिलाही म्हणतात माझी बुद्धी चालत नाही, आणि पुरुष काय म्हणतो मा बुद्ध्या चालत नाही का म्हणतो. मग चला महिलांची बुद्धी पुरुषांची बुद्धी. चला दुसऱ्या टप्प्यात आपल्याला विचार करायचा आहे महिलांची प्रकृती आणि पुरुषांची सुद्धा प्रकृती. असं कधी घडलं का महिलांची प्रकृती आणि आपला परकुथा? त्याही म्हणतात माझी प्रकृती ठीक नाही, आपण काय म्हणतो मा परकुथ ठीक नाही म्हणतो का? म्हणजे आपली प्रकृती त्यांची प्रकृती. चला तिसऱ्या टप्प्याचा आपल्याला विचार करायचा आहे त्यांचाही आत्मा आणि आपला सुद्धा. असं काही का पुरुष आहे म्हणून आपला आत्मा आणि त्या महिला आहे म्हणून त्यांची आत्मी. मग त्यांचाही आत्मा आपलाही आत्मा, त्यांची प्रकृती आपली प्रकृती, त्यांची बुद्धी आपली बुद्धी, तरी आपण पुरुष कसं काय आणि त्या महिला कसं काय? याचाच आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. आपण फक्त म्हणतो आम्ही पुरुष आहोत आणि महिला आहोत, पण आपण जर याचा तात्विक विचार केला तर नर नारायणाची जोडी फक्त दोनच आहे. नारायण म्हणजे भगवान आहे आणि नर म्हणजे अर्जुन आहे. आपण सगळ्या बायाचा आहोत. विठ्ठल विठ्ठल. याच्याही पुढे जाऊन गेलो तर आपण प्रत्येक जण भांडणं लागल्यानंतर मोठ्या आवेशानं म्हणतो खऱ्या बापाची पटचा असला तर. इथं जेवढे बसलेले त्यांनी छातीला हात लावा आणि सांगा आपण खऱ्या बापाच्या पोटचे का खोटे? आपण बापाच्या पोटचे का आईच्या? फक्त भांडणं लागल्यावर म्हणायचं खऱ्या बापाच्या पोटचं असलं दिवर बाहेर. अरे आपण सगळे आईच्या पोटचे, एकच बापाच्या पोटचा आहे. नाभी कमळे जग हे वाखानी मर्दना ते लेकरो तयाचे, पण आपण सगळे आईच्या पोटचे. याच्याही पुढे जर आपण जाऊन विचार केला तर फक्त आपण म्हणत असतो की आपण पुरुष आहे या महिला आहे. आपण जर याचा विचार केला तर मी पुरुषांना विचारतो आपण मालक आहे का गडी आहे? आपण मालक फक्त तेवढ्या पुरतं आहे. सकाळी सकाळी ती बाई अंगण झाडत असावं, एखाद्या पुरुषाचं त्यांच्याकडे काही काम असं म्हणून ते म्हणतो का हो ताई तुमचे मालक घरात आहे का? ते म्हटले ते काय आता आंघोळ करतात आणि देवपूजा करतात. मग तेवढ्या पुरता आपण कोण आहे? मालक. त्या माणसाचं काम झालं तो निघून गेला आणि आपल्याला तिने विचारलं तुम्हाला कुठं जायचं? ते म्हणले शागंजला. मग चाललात ना, येताना पोरायला कपडे घेऊन या. आता कोण आहे आपण? आजू आपण गडी हे का मालक हे याचाच ठाव नाही. नाहीच कळलं तर आजू काही आपण विचार त्याचा करत बसू. सीमा उल्लंघन करण्याकरता दसऱ्याच्या पवित्र सणाला संपूर्ण ग्रामस्थ पुरुष मंडळी सीमा उल्लंघन करायला जातात. मग पुरुष जातात का महिला? पुरुष जातात. तरी तुकोबारायांचे धाकटे बंधुराज कान्होबाराय म्हणतात या हो बायानो निघाले हरी सीमा उल्लंघन करण्याकरता वेगी. हे बायांनो चला आपल्याला सीमा उल्लंघन करायचं. मग आपण कोण आहे? मग तुम्ही का महालक्ष्मी आहे का? नुसतं तुम्ही पाहायचं आणि बाकीचं खायचं. महालक्ष्मीला एकच घामे त्याच्या टुळू टुळू पाहा द्या बाकीच्या का. आध्यात्मिक विचारसरणीमध्ये सृष्टीचक्र चालण्याकरता ईश्वराने फक्त लिंगभेद केला, पण आध्यात्मिक चिंतनामध्ये आपण सगळ्याच बाया आहोत. कोणत्या स्त्रीचा नेम
में ज्ञानोबारायांच्या हरिपाठामध्ये प्रमाणे बुद्धीचे वैभव अन्याय बुद्धीचे वैभव अन्याय बुद्धीचे वैभव अन्याय बुद्धीचे वैभव अन्याय एका केशवराज सकळ सिद्धी एका केशवराज बुद्धीचे बुद्धीनं ही इतर दिसणारं डेव्हलपमेंट रूपी जे आहे हे केवढंही मोठं तयार केलं तर बुद्धीला समाधान मिळणारच नाही. म्हणून बुद्धीचं वैभव अन्य नोवे दुजे. तिनं इतर कितीही काही केलं, किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत ठरेल, किती घरात सुविधा असल्या म्हणजे माणूस सुखी ठरेल, कितीही सुविधा असू द्या. जुन्या काळात कुठल्याही सुविधा नव्हत्या. मसाला वाटण्याकरता रगड घसड ओरुटा आणि पाटा. आता बटन दाबलं का भुर्र का लगी फुर्र. सुवेदेनं सुख दिलं का सुवेदा ती मसाला वाटण्याकरता जे मिक्सर आहे सुविधा आहे का सुख आहे? सुविधा आहे ती. जर सुख म्हणावं तर त्याला लाईटची गरज नको, सुख म्हणावं तर त्याचे पाते मोडू नको, सुख म्हणावं तर त्याला असं दाबून धरायला नको. लाज नाही मला भेटायला आलं तुला. ही सुवेदा आहे सज्जन माय बापो. मिक्स चला मग सुवेदेनं सुख मिळत नाही महाराज. जुन्या काळात माता भगिनीला काही नव्हतं. घसडम घसडायचं. त्याचे दोन फायदे होत होते. हे शरीर किती तत्वाचं आहे? 5 तत्वाचं. आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. मग पृथ्वी तत्व आहे. दगड कशातून निघतो? पृथ्वीतून. सगळे धातू कशातून निघतात? पृथ्वीतून. मग सगळे धातू जर पृथ्वीतून निघतात तर त्या धातू आपल्याला त्या दगडामुळं शरीरात जात होते आणि व्यायामही होत होता. धातूही शरीरात जायचं पृथ्वी तत्व आणि व्यायामही व्हायचा. त्याच्यामुळं गॅप नव्हता. आता कोणी म्हणतं माझ्या गुडघ्यात गॅप आहे, कोणी म्हणतं माझ्या कमरात गॅप आहे, कोणी म्हणतं माझ्या मणक्यात गॅप आहे, कोणी म्हणतं माझ्या पाठीत गॅप आहे, कोणी म्हणतं माझ्या मानेत गॅप आहे. म्हणलं तो इथं बी गॅप आहे आणि तिथं बी गॅप आहे. आम्हाला गरज आहे सुखाची पण आम्ही पळतो सुविधेसाठी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षमेक मुक्ती नाही गेला, नाही गेला, निकता दिशा सिन पावला, निकता दिशा सिन पावला, माया वेसिला जीव माझा, माझे स्वैतने नती कोणी, माझे स्वैतने नती कोणी, माझे स्वैतने नती कोणी, माझे स्वैतने. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही केला, हिंडता विचाराशीन पावला, माया वेसला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मनमत नाही केला, हिंडता विचाराशीन पावला, माया वेसला जीव या दिसणाऱ्या मृत्यूलोकातल्या वैभवशाली तयार केलेल्या सर्व गोष्टी या मायेच्या आश्रित असल्यामुळं
नाही आधी अंती अवसान. एरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. नव्हतं जुन्या काळामध्ये माता भगिनीला दळायला जावं लागायचं, घरी दळावं लागायचं. एक एक माई कमीत कमी 20-20 किलो धान्य दळायची. दळण्यानं त्या दगडाच्या घर्षणानं आमच्या शरीराला धातूही मिळायचे आणि त्या बाईचा व्यायामही व्हायचा, तो बी पोटाचा व्यायाम व्हायचा. म्हणून 8-8 अपत्य होतं तरी शिजर नव्हतं. आजच्या काळातल्या कोणाला 8-8 लेकरं आहे? बाळ जन्माला यायच्या आधीच डॉक्टर सांगतो वजन उचलू नका. पाणी कोण आणीन, दळून कोण आणीन. आताचे नवरे नंदीबैल झाले आणि पिठाचा डबा घेऊन तुरु तुरु झाले. बायको म्हणे नवऱ्याला पीठ कमी आले ते म्हणे आताचे गिरणीवाले बारुळे झाले. आम्ही नादी लागलो स्वेदेच्या. या स्वेद आहे महाराज, मोबाईल सुद्धा स्वेद आहे, पण इतका मोबाईल लागू लागला महाराज लोका साहित्य. फक्त आता कोण कुठं सकाळी बसलं एवढंच फेसबुकवर नाही, मित्राला दाखायला नसतं सगळं दाखवलेलं. किती लोकांना हार घातला ते दाखवते, कुठं कीर्तन झालं ते दाखवते, कुठं फिरायला गेला ते दाखवते. फक्त सकाळी कुठं वाचला तेवढंच मित्राला दाखायचं राहिलं फेसबुकवरून व्हॉट्सअप. आणि तरी आमचे कदम मावली होती, तुम्हाला हे काय करायचं म्हणलं. या जुन्या काळात जसं नवरदेवाला कटेरी नसेल तर नवरदेव शोभत, तसा आताचा माणूस मोबाईल नसेल तर शोभत नाही. स्वेद आहे महाराज, सुख नाही. म्हणून कितीही स्वेदेच्या नादी लागलं तर जीवनामध्ये सुख मिळणारच नाही. या बुद्धीला कळत नाही, म्हणून 1,00,000 बुद्धिरूपी स्त्रीला उपदेश केला. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे. हे मातेची आकुळे, हे मातेची आकुळे, हे मातेची आकुळे, दगड आला पोटाची, मातेची आकुळे, दगड आला पोटाची. बाऱ्या बुद्धिरूपी स्त्रीला संतरूपी मायबापांनी उपदेश केला. आता उघडे डोळे, जरी अद्याप न कळे, मातेचे आखुळे, दगडाला पोटाशी. बाबा रे, तो आईच्या उदरातून जन्माला आला. मग आईच्या उदरातून जन्माला येणारे बरेच आहे. 2 पायाचे, 4 पायाचे. पण 2 पायामध्ये 4 पायामध्ये खूप मोठा फरक आहे. 2 पायामध्ये 4 पायामध्ये, 2 पायामध्ये काही जन्माला येणारी जी प्राणी आहे त्यांचे जन्माला आल्याबरोबर लगेच डोळे उघडत. कुत्र, डुक्कर, मांजर काही दिवस लागते. मग ज्याचे लवकर डोळे उघडत नाही त्याला काय म्हणावं? आपल्याला जन्माला आल्याबरोबर किती दिवस लागते डोळे उघडायला? अहो, आईच्या उदरातून आल्याबरोबर होती. पाहा ना कसं टुळू टुळू पाहू राहिलं. जर मग ईश्वरानं जन्माला आल्याबरोबर डोळे दिले तर का डोळ्याचा उपयोग करू नये? संतरूपी माय बाप्पांनी उपदेश केला. देवे दिला देह भजन, देवे दिला देह भजन, देवे दिला देह भजन, देव दिला देह भजन, गोया फाटा वाजिका.
बाधिकेचा डोया देवी दिला देह भजन गोमट देवया झाला पाट बाधिकेचा डोया झाला भाट बाधिकेचा दिला देह भजन गोमट देवी दिला देह भजन गोमट देवया झाला भाट बाधिकेचा हाता असेल तर वाजा. किती सुंदर देवे दिले इंद्रिय हातपाय कितीतरी प्रमाण आपल्याला सांगता येईल. किती सुंदर शरीर दिलंय. जर हे मिजगाऱ्या अशा वाकल्या नसत्या तर जेवता आलं असतं माणसाला. असं ताटपुड आलं असं थापीला असतं, पोट भरलं असतं का आपलं. हे बघा हे मिजगारी इकडं कोण वाकत नाही. इकडं वाकलं म्हणजे बोट मोल्ड आणि इकडं काय मोल्ड नाही का मग चोट्टी. बघा ना तुम्ही कसं आहे भगवंताने केलं. मला कधी कधी असं बी फिरत ना असं बी फिरत. कसं इकून बी वळत इकून बी वळत. बरं सगळे इंद्रिय सांभाळून किती चांगले दिले बघा बरं. आणि त्यातले त्यात भारतातल्या स्त्रिया खूप सुंदर. त्यांनी नेपाळी येत्या तर त्यांचा हात लावून पाहा लागत ना खाई का गेलं. सोटरी कायला आलेल्या. किती सुंदर शरीर देवानं दिलं. डोळे जिथल्या तिथं, नाक जिथल्या तिथं, कान तिथल्या तिथं, ओठ सुद्धा. अहो डोळ्यामध्ये कचरा पडून नाही म्हणून इथं सुद्धा सोय करून ठेवली. नाकामध्ये बारा गांजवणे म्हणून तिथं बी केस करून ठेवले. माणसाला चांगलं दिसा म्हणून मिशा केल्या. बाईला चांगलं दिसा म्हणून तसंच ठुलं. की आणखीन काय करायला पाहिजे तिने. बरं कोणाचंच कोणासारखं नाही. कोणाचे डोळे कोणासारखे नाही, कोणाचे कान कोणासारखे नाही, कोणाचे हात कोणतंच इंद्रिय कोणासारखं नाही. बेंब्या सुद्धा सारख्या नाही. काहीच्या गट्टूच्या आहे आणि काहीच्या खड्ड्याच्या आहे. आता माझी खड्ड्याच्या तुमच्या कुठं पाहिले मी. केवढं चांगलं दिलं. पण या बुद्धी करण्याच्या नावे भलतीच करीन्यानं भरायचो विढल का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया लाख जमाना कोला. खाया पिया सुख से सोया लाख जमाना कोया. खाया पिया गाने तेरा लाख जमाना खोला. खाया पिया सुख से सोया लाख जमाना. अल्प हाथ का मानव देह. क्या बात है, मसाले बात है. किती उपदेश केला बुद्धीला. काही खाते माणसं. आम्ही आळंदीला राहिलो घोडके महाराजन. मी बी आता पैठणला जास्त वास्तव्य करतो. कधी कधी जर पैठणला आपण धरणावर गेलं असा शेंबूड टाकला तर शेंबूड सुद्धा मासे खाते. बेडके सुद्धा मासे खाते. मासे खाते बेडके. मासे खाते बेडके.
खोटं नाही बोलत, देवाची शपथ. तरी मासे खाते. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. कदम माऊली सारखे पारायणाला व्यासपीठ चालक आहे. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये काय खावं काय खाऊ नये 3 प्रकारचं चांगलं वर्णन केलं. मग जर माणसं असून जर माणसालाही कळत नसन तर त्याला माणूस म्हणू नये, त्याला माणूस म्हणू नये. कळायला पाहिजे की नाही. काही श्रीमंत माणसं उन्हाळ्यामध्ये सुंदरपैकी पानपोळ्या मांडतात आणि माणसाने पाणी प्यावं म्हणून त्याच्यावर गिलाससुद्धा ठेवतात. तरी माणसाने गिलास ठेवले तरी त्याला साखळा ठेवावी लागतात. राती काहीला सवय इकून घेऊन जातील म्हणजे माझ्या भावानं केलं चोट्टी. काही करतात माणसाला माणुसकी असावी, माणसाला माणूस पण कळावं. आता मंदिर सुंदर बांधलं गांधीलीकरांनी, तरी मंदिरातले बल चोरीला जातात. आणि दर्शनाला जाणाऱ्या लोकांचीच बाबी आपल्या मंदिरात बलच टिकत नाही बुवा. म्हणला तोच नेतो बुवा का दुसरे नेते का चोर? कुत्रे कधी पाय पडायला गेले का? ते कशाला बल नेते? ते लयच बळ केलं तर देवाला दाखितेन. पण या बुद्धीला हेच आवडतं. हे लाख बाऱ्या उपदेश केलं. लटिका व्यवहार सर्वा संसार लटिका व्यवहार सर्वा लटिका व्यवहार सर्वा लटिका व्यवहार सर्वा वाया वेरधार हरी वाया वेरधार हरी वाया वेरधार लटिका व्यवहार वाया संसार क्या बात लटिका व्यवहार सर्वा संसार लटिका व्यवहार वाया वेरधार लटिका व्यवहार वाया 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 हरी बिन वाया हरी मोखे मना 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 हरी मोखे मना. हे संपूर्ण दिसणार मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकेले जे कवनाचे श्रवणी कैशी सुखनिद्रा अंथरुणे इंगळाच्या. जरी आमच्याकडचे DMC मध्ये गेले असले आणि तुम्ही जरी समृद्धीमध्ये गेले असेल, किती बी पैसा असेल, पण कळलं तर ना. कितीतरी लोकांकडे मोठ्याल्या गाड्या आहे, आपण त्यांना म्हणा पैकावून फिरतो मुळ्या दे. एवढ्याल्या मोठ्या गाड्यावाले सगळ्या घरामध्ये सुख सोयी असणारे जास्त रोडला पळतात. नवरा पुढं बायको मागं, नवरा पुढं बायको मागं, झिंग झिंग झिंगाटन चिंग चिंग चिंगाट. रिकामी जागा पाहतात. म्हणलं बाई झापशीत. कदम माऊलीला हापसा लागत असेल का? किती सुख असल महाराज. प्रपंची सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. म्हणून प्रपंचातलं दिसणारं जे वैभव आहे ते दुःखाचं मूळ आहे. म्हणून
ढेकणाची बाजे सुखाची कल्पना येऊ पाहे त्या वचना महाराज म्हणतात. ढेकणाच्या बाजूवर एखादा माणूस झोपला आणि तो सकाळी उठला आणि म्हणायला लागला गार झोप लागली, म्हणलं खाजू खाजू लाल झालं. वाटतं आपल्याला पोरीचं लग्न झालं की मोकळं झालं. बाई म्हणते महाराज एकदा आपल्या पोराचे हात पिवळे झाले मी मोकळी झाली. म्हणलं मोकळी होतच नाही, उलट वाहिली होती. किती काळजी राहते मायबापाला, पोराचं लग्न झालं पाहिजे, पोरीचं लग्न झालं पाहिजे. आज कितीतरी मायबाप आम्हाला म्हणते महाराज एखादी पोरगी पहा. म्हणलं चिकलच करून देऊ का? म्हणलं पोरग काय करतं ते, फुगे घ्या फुगे फुगे घ्या. कशी बायको देईन त्याला? ते इकडं आलं तर कोणी म्हणन ते महाराजाच्या सान्निध्यात आहे, पोरग चांगलं आहे असू द्याचा मिनकम, पण पोरग बिघडेल नाहीये. तिकडं जरी चांगलं वागलं पण एखाद्याबरोबर ढाब्यावर जाऊन बसलं, नका का पेईना नका खाईना, तरी लोक म्हणते ते ढाब्यामध्ये होतं. हे सगळं दुःखाचं मुळे. म्हणून नाथ महाराजांनी एका वाक्यात सांगितलं. तुकोबारायांनी बरेच प्रमाणजन हे सुखाचे अनेक प्रमाणे सिद्ध करून दिलं, पण नाथ महाराजांनी एकाच प्रमाण प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार. हो, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. अंती दाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, हो अंती दाशील माझे माझे म्हणून, हो अंती दाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती दाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाऊ कुणाचा बहीण कुणाचे सगळे सोयरे, बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे, भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. तुझे लागे दोरे प्राण्या मायेचा तरी म्हणते माही पोरगी महापोरग वायले काढून देतं तरी चोट्टी. कळलं पाहिजे सज्जन मायबाप. जवळ लोक आमचे कार्यक्रम चालू होते तर लोक मला जर घरी जेवायचं असलं तर मग सक्की बायको जेवायला बसल्याच्या अगोदर आसन देत होती बसायला जेवायला. पण जेव्हा लॉकडाऊन लागला आणि कार्यक्रम बंद झालेत मला जेवायचं तर आसन मला घेऊन या लागायचं. एवढा फरक माझ्या घरी, मग तुमच्या घरी काय नाही का? लाग बाऱ्या सांगितलं बुद्धिरूपी स्त्रीला. बाबा रे लटकाय पण बुद्धिरूपी स्त्रीनं ऐकलं नाही. कारण मळतच हे दुःखमुळे संसार दुःखमुळ चहूकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. याला चाली बी तसेच काकड्यामध्ये संसार दुःखमुळ चहूकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले वडा गौण मी चरण जाऊ दृष्टी देईल निर्माण. काय केवढे या पूर्वजांनी त्या चाली सुद्धा दुःखाच्या करून ठेवल्या. मार केवढे उपकार केले. नाही ऐकलं बुद्धिरूपी स्त्रीना.
आणि न ऐकल्यामुळं हा मारणाऱ्या नवऱ्याच्या नादी लागली. हा नवरा 2च दिवस सुख 2च वर्ष सुख देतो मला. लय अवघड आहे प्रपंच. याचा अनुभव गंगारामला चांगला आहे. लग्न झाल्यावर 2च वर्ष बायको ऐकते. मी आळंदी 96ला आलो. आल्यानंतर आमच्या परिसरात सगळे जुने कीर्तनकार होते आणि त्या काळात तरुण कीर्तनकाराला लोक किंमत देत नव्हते, म्हातारे कीर्तनकार लागत होते. आता काळ बदलला. जितकं लहान पोरगं चांगलं बोलून तितकं लोक होते कच कीर्तन झालं त्याला म्हणणे आणि सांग ना कसं झालं. तर येडी आहे का ते जोग बाबांनी 4 वर्ष घासायला काढलेली आहे. हे 4-4, 5-5 वर्ष पोर मधुकारी मागते. येडे आहे का? एकटी पण लिहून द्यायचं असं कीर्तन केलं असं कीर्तन त्याला म्हणणे आणि शरीर सांग ना कसं केलं. एखादं पोरगं चांगलं नाचायला लागलं नवर तेव्हा पुढं कपडे काढून त्याची माय म्हणते पान मारत पान कसं नाचू राहिलं पान कसं. म्हणलं पियाला हे पियाला. तसं त्याचं एकच टिपण आहे. त्याचं बी पानाला पान चिटकत मग इटालं म्हणून जुने कीर्तनकार घुसून देवते. मग आम्ही व्हिडिओकॉन धरली नेट ड्युटी. तर 2 वर्ष माझी घरची 6:30ला सायकलीपाशी डबान चप्पल आणून देत होती. 2 वर्ष. पण जेव्हा 2 वर्ष संपले आमचं कॅलेंडर बाजारात आलं. आपण जर म्हणलो मला ड्युटीला जायचं आहे, मला 7ला ड्युटी आहे, 6:30ला डबा आणि चप्पल सायकलीपाशी आणून दे, मी कधी नाही म्हणले का? आतापर्यंत केलं नाही का? पोरगी उठल्यावर कोणी हातला येतं तिला. मग काय होतं बाहेर जेवल्याने एखाद्या बारीला तेव्हापासून बाहेर जेवतो. पैसे घरी मी नेऊन देतो. येता जाता भाजीपाला मी घेऊन जातो आणि लगेच सकाळी संध्याकाळी दुसरीकडे गेलो का चुरावरण. दोन वर्ष ती ऐकल मी ती नाही मला म्हणून कसं गोडके महाराज तुम्ही मला परीक्षेत पास करायला मार्क वाढिले काय करणे. बडीशेप सुद्धा 3 ताळी बांधून तुला मी मठात झोपायला जाईल. एवढले घरे बांधतो आपण मात्र येता नका बेडक्या टाकू मग पुशी आगाला नका पुसू बेगड ती भीतीला नका रंगू. या बुद्धिरूपी स्त्रीला सुखच मिळत नाही पण तिला हा नवरा आवडतो. पण कवर लोक जेव्हा कळतं तेव्हा उपयोग होत नाही. जावई 3 हप्ते सासूरवाडीत राहिला. सासू आपल्या मालकाला म्हणली पाहुण्याला विचारा भानगड काय आहे. 3 हप्ते झाले. बरं असं करून करून माझे हात खरगटे झाले. ती म्हणली मी कसं काय विचारू जावई. मग तुम्ही नाही विचारतात का मी विचारू का. ते म्हणले मी विचारतो. जावई बापू 3 हप्ते झाले तुम्हाला. ते हो. मग तुमच्या काही गावात भांडणं झाले का. ते मुळीच नाही. मग तुमचे काही भावकी ते म्हणे नाही. तुमचे मायबापाचे भावाचे ते म्हणे नाही. नवरा बायकोचे ते म्हणे कधीच होणार नाही. मग तुम्हाला आमच्या घरी किती दिवस राहायचं. त्याने मला जवळ आवडन तवर. ते म्हणे जावई तुम्हाला आमच्या घरी राहता येणार नाही. त्याने मामा जरा लक्ष देऊन ऐका. तुमची पोरगी आमची इथं कितीतरी दिवसाची आहे पण मी कधी जाय म्हणलो का तिला. ते म्हणले अहो माझ्या मुलीचं मी लग्न करून दिलं. ते मग मी बिगर लग्नाचा तुमच्या घरी राहायला आलो का. बिगर कोणी आलं तर राहून देतान का तुम्ही. पण कोणी कुठं राह हे कळलं पाहिजे ना. तसं बुद्धीला प्रपंचात राहावं वाटतं पण राहता येत नाही. म्हणून ते नेविन जीवा मग कोणा विना आपुला तो एक
एक म्हातारं सकाळी सकाळी मंदिराच्या दर्शनाला गेलं. मंदिरात दर्शन करून बाहेर आलं आणि त्याला वचकन कुत्र्यानं धरलं. ते घरी आलं. म्हातारी म्हणे काय झालं? ते म्हणे कुत्रं डसलं. कुठं डसलं? ते मंदिरापुढं. म्हातारीनं पैसे दिले आणि जा दवाखान्यात. म्हातारं दवाखान्यात गेलं. डॉक्टर म्हणे या बाबा काय दुखतं? त्याने काही दुखत नाही, मला कुत्रं डसलं. कुठं डसलं? तीन मंदिरापुढं. म्हणजे तुम्ही दर्शनाला गेले ते कसं ओळखलं? तो दर्शनाला गेलो आणि कुत्रं डसलं. कुठं डसलं बाबा कुत्रं? तीन मंदिरापुढं. अहो बाबा मी तुम्हाला डॉक्टर विचारतोय, तुम्हाला कुत्रं कुठं डसलं? ते म्हणजे तुला डॉक्टर कोणी केलंय? किती बार आहे सांगू राहिलो मंदिरापुढं कुत्रं डसलं. किती दिवस तो मंदिरापुढं म्हणला म्हणजे कळलं. डॉक्टर म्हणे कोण्या जागेवर डसलं? ते या इथं डसलं ना रे. कळलं पाहिजे. कळलं नाही तर केवढं अवघड होतं. एक माणूस म्हणे रोज बाबा आमच्या पोरीला पोरग पा. म्हणलं भानगड काय आहे? पोरगी ते नाकी डोळी छान. म्हणलं मग चांगलं आहे ना, शिकली 12वी. म्हटलं मग चांगली आहे, शिकलेली आहे, गोरी पाणी, अडचण कुठं? ते म्हणलं जमन. तिकडं दुसरीकडं कार्यक्रमाला ते माणूस म्हणे महाराज आपल्या पोराला पोरगी पा. म्हणलं पोरग ते म्हणे ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, MPSCचा अभ्यास करतं, 15 एकर बागायती जमीन आहे, DMCमध्ये 2 एकर गेलेली आहे, घरदार चांगलं आहे. म्हणलं मग पोरगी का मिळत नाही? ती म्हणे ते गुडघर आत टेकून चालत. म्हणलं पोरगी आहे चालतात पाहायला? ते म्हणे चला. ते माझ्या संग पोरगी पाहायला आलं. पुढं आलो ते पाणी दिलं त्या पोरीच्या बापाने. आम्ही बसल्यानंतर ते म्हणे कुणीकडे आले महाराज? म्हणलं तुमची पोरगी पाहायला. ती म्हणे जरा मध्ये या. मध्ये गेलो. तिने आपलं म्हणलं सगळं सांगितलेलं, काळजी नका करू. म्हणलं मग पोरगी दाखवून घेऊ आपण. म्हणून त्या पोरीला म्हणलं बाई आतापर्यंत तू का मोडलं? तुला नाव गाव विचारते म्हणून. आता तू पुढं आली की मी म्हणन बाई बस खाली, दे तांब्या माया हातात, धरे 500 रुपये, घेऊ तांब्या, पड काकाचे पाळे, पड माया पाय, जाय घाल तू शिलपाणी. आम्ही बसलो. पोरगी आली. त्या पोराच बाप म्हणे महाराज तुम्ही नाव गाव विचार. म्हणलं मला कुठं करायची? तुमच्या पोराला करायची, तुमच्यात कोणीतरी विचारा. ते म्हण नाही ना महाराज आपण दोघंच आहे, ज्याला करायची त्याच्या कुटुंबातला विचारत नाही, मोठ्या दुसऱ्याला मान द्यावा लागतो. त्याने आमच्यातर्फे तुम्हीच नाव गाव विचारा. म्हणलं 500 रुपये तुम्ही द्या. लोक आम्हाला फक्त पाकिटाचे पैसे देते, लोक थोडे नाक्याचे पैसे देते. 500 रुपये दिले. पोरगी आली. म्हणलं बाईच बाई खाली, दे माझ्या हातात तांब्या दिला. मी पुन्हा तिच्या हातात 500 रुपये दिले. पड बाई माझ्या पाय, हे काकाच्या पाय पड, तुझ्या वडिलाच्या पाय पड, हे तांब्या घे, तू शिलपांडे आणि जा. पोरगी गेली उठून. पोराच्या बापानं मला बाहेर नेलं. काय पोरगी महाराज नक्षत्रासारखी, जशी लक्ष्मी नारायणाचा जोड आहे. पण तुम्ही नाव गाव नाही विचारलं. म्हणलं तिच्यात तोंडावून काय ऐकता? गंगाराम सगळं सांगतो ना. ते तुमचं कसं काय? म्हणलं 12 वर्षापासून त्याचे तर सप्त्याला आहे ना, 8 दिवस त्याच्याच घरात हे नाव गाव सांगलं. ते महाराज एवढं जमवून द्या बा. म्हणलं फक्त तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा बा. त्याने मग म्हणलं सांगू का पोरीच्या बापाला? दर्शिक पुढं गेलो. त्याने लावा फोन. लावला फोन. म्हणलं पोरगी पाशी या, पोरग पाहायला. लय जण आणू नका. कोरोना माझ्या पोराचं लगीन होईना. आली ती 4-5 जण. मी खुर्च्या टाकून सगळी सोय करून ठेवली. ती पोरग माझ्याजवळ बसलेलं होतं. चहा पाणी झाले. ते पोरग पाहून गेलं. म्हणलं काय पाहता? हे माझ्या पुढं बसली. पोरग जीन्सची पॅन्ट घालून बसलेलं होतं. त्याच्यामुळं काही धोतर नसल्यामुळं वाकडं तिकडं पायाचं काही दिसायला कसं नव्हतं.
ज्यांचे पॅन्टले अवघड महाराज, पाणी जरी ओतलं तर वगळतं गायणीवाणी असं. पोराला नाव गाव विचारलं, शिक्षण विचारलं, आणि पोरीकडचे लोक म्हणले महाराज बाहेर चला. काय हा पण कस काय म्हणलं तुम्ही सांगा. तिने आमचा तुमच्यावर विश्वास, एवढं जमूनच द्या म्हणलं. जमूनच देईल. जेवणं बिवणं झाले, आम्ही पुढं गेलो. पुन्हा फोन लावला, आम्हाला पोरगी पास आहे. पोरगं ते म्हणले आम्हालाही पोरगं पास आहे. ते मग या आमच्याकडं 2-4 जणं सुपारी फोडून घेऊ आणि पुढच्या कामाला लागू. मग आम्ही एकूण 2-4 जणं तिथं गेलो. सुपारी फोडायच्या कार्यक्रमाच्या अगोदर 2-2 शब्द होऊन द्या. पोरीच्या मामाने 1,65,000 सांगितले. पोराच्या मामा म्हटला आम्ही बोला का तुम्ही बोला. ते म्हणले तुम्ही बोला. ते म्हणजे 1,65,000 काही होतं वय. हां 6,7 हजार रुपये तोळा सोनं झालं. तोळाने ग्रॅम कमीत कमी पोरीला नाका कानात घाला इतके तरी पैसे द्या. 65 म्हणता वाढत गेले नाही, कमी होत गेले. कमी झाल्यानंतर सरळ पोरीचा मामा म्हणला एवढं काही आमच्यात हिंमत नाही, जेवून घ्या. जेवून घ्या म्हणल्याबरोबर पोराचा बाप मायाकडे आला. महाराज हे दोन्ही मामा उकलेले, यांना काय माहिती आपल्या काय अडचणी येत्या. असे बरेच राहते. म्हणलं मग मी काय करू. पोराच्या मामाला पोराच्या बापानं समजून सांगितलं महाराजाला बोलून द्या. पोरीच्या बी मामाला पोराचे बाप महाराजाला बोलून. ते म्हणे महाराज तुम्ही बोला आणि सुपारी फोडा. म्हणलं मी काय बोलन मधला माणूस, आणि काय राहिलं बोलायला मधल्या माणसाला. काय ठेवलं तुम्ही मधल्या माणसाला बोलायला. कोणाकोण बोलू मी. इकडं बोलता येईना आणि इकडं चालता येईना. दोन्ही माणसं आपली आहे बरं. पात्रात घ्यायचं असलं तर फोडा सुपारी. देईन फोडा महाराज तुमच्या हाताने सुपारी. फोडली सुपारी फोडली. मला असा अटॅकेची वेळ आली. म्हणलं एकमय झालं मी आला गांग्या. म्हणलं आपण लगेच आज नवरी घेऊन जाऊ. ते म्हणे नवरी घेऊन जाऊ नवरदेव. म्हणलं मी नवरदेव घेऊन येतो, तो लोक तुम्ही आवरावरी करा. ते इकडं ते म्हणे नवरीचे नवरदेवचे संगच कपडे घेऊ आपण राजमध्ये. म्हणलं आमच्या पैठणकडं की तिकडं दुकान आहे, तिकूनच नवरदेव नटून आणतो, तुम्ही तुमचे कुठून आणा. त्यांनी तिकून आणले, मी तिकून डायरेक्ट मंडपात एक पट्टीत. एवढी मोठी पट्टी बी नव्हती. लगेच दोन्ही उभा केले. देवबाप्पाला म्हणलं करा मंगलाष्टक सुरू. देवबाप्पाने मंगलाष्टक सुरू केले. दुसरं मंगलाष्टक झालं. तिसऱ्या मंगलाष्टकला मी गाडी काढली, निघून गेलो. मग काय मला मार खायचा होता का. 5 मंगलाष्टक झाले. देवबाप्पा म्हणले नवरीनं नवरदेवाला हार घाला. नवरीनं हार घातला, नवरदेवानं हार घातला. ते म्हणे इकडच्या पाटावरले तिकडच्या पाटावर व्हा. तिकडं व्हायला गेले. एक पोरीचा धक्का लागला, पोरगं पडलं. पोरगं पडल्यावर पोरीनं केलं याव 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 याव. पोराकडच्या लोक कशात आलं पोरगी मुक्की. पोराकडचे म्हणायला लागले पोरगं लंगडं. पोरी भांडणं चालू झाली. दे दनादन जान जानी जनार्दन तररम पंपम. तवर लोकमाई गाडी नक्षत्रवाडी कंचनवाडीच्या पुढं. शहाणे माणसं म्हणले त्या महाराजाला धरून आणा. बुलट काढली, नवीन हवेला गुंतले. बाराळ्याच्या हॉस्पिटलपासून गाडी उतरी. जे गाडी माया मागं लागली. गेवराई पशी आडी झाली. महाराज वापस चाला. म्हणलं मला हे माहीत होतं हे वाणाराचे म्हणून. तिथं आलो. शांत व्हा. जे पिऊन पडले होते ते तर नव्हतेच मंडपात, पण काही बाकीचे होते. काय झालं पोरगी मुक्की. काय झालं पोरगं लंगडं. म्हणलं मग काय झालं. ते म्हणजे फसिलं तुम्ही. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला. म्हणलं कोण म्हणतं फसिल. फसिलं नाही तर का फसिल्याचा बाप आहे का. म्हणलं तुम्ही म्हणले, तुमच्यावर आमचा विश्वास आहे. फोडा सुपारी. माझ्याकडून काय चुकलं. मी तेवढ्या सगळ्या लोकांत एक सांगितलं होतं इकडं बोलता येईना आणि इकडं चालता येईना. तुम्ही कळून घेतलं नाही, त्याला मी काय करू. तसं प्रपंचाच्या बाबतीत बोलताही येत नाही आणि चालताही येत नाही. म्हणून हा कुचकामी प्रपंच नवरा आहे. मग बुद्धिरूपी स्त्रीनं हा नवरा केला.
पण हा नवरा केल्यामुळं तिला सुख मिळलं नाही आणि सुख न मिळल्यामुळं ती सारखी म्हणायला लागली, नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादूला नको ग बाई, दादूला नको ग बाई, दादूला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. का नको? मोडके से घर तुटके से छप्पर, देवाला देव घर नाही, मला नवरा नको ग बाई. जोंधळ्याची भाकर आंबड्याची भाजी, वरी तेलाची धार नाही, मला नवरा नको ग बाई. असं म्हणून चालायचं नाही, असं म्हणून चालायचं नाही. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया परी. आता तुला त्याच्या संग नांदावं लागल. तिचे मायबाप म्हणले आता जमणार नाही, ती म्हणली मला लागत नाही, ते म्हणले असं म्हणू नको, उलट असं कर, असुनी संसारी जेव्हा वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आता बापाने तिला सांगितलं, अगं या नवऱ्याकडून तुला सुख मिळलं नाही, पण याच्यातच तुला सुख मिळेल. पण कसं मिळेल तर असुनी संसारी, पहिल्यासारखं वागू नको. ती पहिल्याना संसारात इतकी चिकटी होती, पिलेट जर हरली तर 8 दिवस शा देत होती. पिलेट हरली तर कोण नेली कणू, काय घालून नेली कणू, कुठं इसरली कणू, पोराने फेकून दिली काय कणू, तरी ती केसवर घेतलेली होती. तिच्या गुराचं जर कोणी शेण सारायला आणलं तर ती हरिपाठ करीत होती. काऊन मायानं सारितलं तेनी भीती चारी. आता पहिल्यासारखी राहिली नव्हती. वेदशास्त्र उभारी बाई असत. आता एकच ध्यास धरला होता, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा. सारखी पहिलं तो गे काऊ कोकताय, पहिलं तो गे काऊ कोकताय, हा पहिलं तो गे काऊ कोकताय, हा पहिलं तो गे काऊ कोकताय, शकुन माई सांगताय, शकुन माई सांगताय, शकुन माई सांगताय, हे शकुन माई सांगताय. तुझे सोन्यानं म्हणविन पाहू, उडला उडे गाऊ, तुझे सोन्यानं म्हणविन पाहू, उडला उडे गाऊ, तुझे सोन्यानं म्हणविन पाहू, उडला उडे गाऊ, तुझे सोन्यानं म्हणविन पाहू. असा भिंतीवर जर कावळा वाढायला लागला तर ती कावळ्याला म्हणत होते, कावळ्या दही भाताची हुंडी लावीन तुझे तोंडी. हे कावळ्या तुला असं दही भात खाऊ घालीन रे, पण पंढरीराव घरी काही येतील, तुला सोन्याचं पैंजण करील. कोणाला म्हणत होती? कावळ्या म्हणत होती. आपल्यासारखं नाही. कावळा इमाल कावळाला कोकरायला कंग, मला असं वाटतं तो अनावर आहे, तो वाटतंय ग. बरं दुसरं कोणी येत नाही, तिचाच येतो. कोणी भेटलं तर पुसावीची ह्याची वाटे, जे जे भेटे तयास. तुळशीला काय पाणी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत ज्ञान, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझा उद्धार होईल का, मला देव भेटेल का, प्रत्येकाला महाराज
रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई विठाये केठाये माझे कृष्णा ये काना ये रंगा येई ओ येई दीन जैसे रजनी झाले वो मागे अवस्था लावून गेला लाजून कामे नेले चित्ताने ते अवलोक पाहू वाटे दुःख मुख बाहेर कागा सासुरवासी मज केले भगवंता आपोले या संता नाताने नाही पांगुळले मन काही नाटवे उपाय मनावूने पायीचे बेधर्म कान यारे जग जेठी 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 देई भेटी एक वेळा कान यारे जग जेठी देई भेटी एक वेळा काय मोक लिले काय मोक लिले वनी कान यारे जग जेठी देई भेटी एक वेळा कान यारे जग जेठी देई भेट एक वेळा काय मोक लिले वनी काय मोक सारखी देवाला आळवायची सारखी कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची सारखं प्रभूचं चिंतन करायची त्या चिंतनातून तिची अवस्था आली होती त्याने सदा चित्ता समाधान समाधान प्रपंचात प्राप्त झालं होतं पण एकच समाधान राहिलं होतं भेटवावं त्याशी चरण झाडीन केशी सावळ्या रूपाशी मन धाले वो भेटवावं त्याशी चरण झाडीन केशी अगं कुणीतरी जर त्याला भेटवलं ना तर मी माझ्या डोक्यावरच्या केसानं त्याचे पाय झाडील तेव्हा केस होते जुन्या काळात शॅम्पू नव्हता टेम्पो नव्हता तरी एवढे केस होते आता शॅम्पू टेम्पो बकरी शेपटासारखे त्याला काय वोखरं चिटकते का काय सारखी देवाला आका मारायची भावे तुळशी दळ पाणी जोडा हात मनावा पतीत वेळवेळा चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कानवन माळी वेगे पेटवावा हो माणूस नुसतं एवढाच नाही मला टाळ बी वाजवतो पेटी वाजवतो ताशा वाजवतो सनई वाजवतो काय काय वाजवतो देव जाणे भगवंतानं दिलेली देणगी असते गोडके महाराजाला माहिती मी मग आळंदीत पेटी घेतली पकवाचं घेतलं मला दोन्ही बी नाही आली पेटी घेतली पार हडप सरून जाऊन आणली होती डोक्यावर पै पै 96ला काय होतं 87ला मॅट्रिकला होतो 88ला आळंदीला गेलो होतो काही नव्हतं तेव्हा पै पै जा लागायचं 45 रुपये तिकीट होतं औरंगाबाद पुणे शिवाजीनगर लोक पै पै जा लागायचं मग तिथून गाडीत बसायचं नसता पार लगे तुळा पूर्ण मार्गे यायचं नीटनगर रोडला टरकवाला बसून देतो खरे कला आहे म्हणून ती स्त्री सारखी देवाला आळवायची सारखी एक दिवस असा तुळशीला पाणी घातलं सूर्याला पाणी दाखवलं म्हणजे आरती दिली हात जोडलं आणि तेवढ्यामध्ये परिणाम काय झाला पिवळा पितांबर शेला गगनी झळकला पिवळा पितांबर शेला गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला कैवारी आला माझा कैवारी आला येई
तिनं मायबापाला सांगितलं मला या नवऱ्यापासून सुख नाही. जेव्हापासून मायबापानं सांगितलं तू अशी जर वागली तर तुला सुख मिळेल म्हणून संपदा 16 नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. सारखी तिला देवाची आवड आवडली आणि अशी अवस्था झाली. त्याचा परिणाम असा झाला नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जोपर्यंत देव भेटत नाही ना तोपर्यंत तिनं आपला नेम सोडला नाही. हाची नेम आता हाची नेम आता हाची नेम आता न फिरे माघारी हाची नेम आता न फिरे माघारी न फिरे आता हाची नेम फिरे आता हाची नेम न फिरे माघारी हाची नेम न फिरे माघारी हाची नेम आता हाची नेम आता हाची नेम आता न फिरे माघारी हाची नेम आता न फिरे माघारी हाची नेम फिरे आता हाची नेम आता हाची नेम आता न फिरे माघारी हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे बैसले शेजारी गोविंदाचे बैसले शेजारी गोविंदाचे बैसले शेजारी गोविंदाचे झाले घरी गे झाले घरी गे झाले पटराणी बाळे घरी गे राणी पटराणी बाळे घरी गे बाळे घरी गे बाळे घरी गे बाळे पटराणी घरी गे बाळे पटराणी बाळे हातीने मातान फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे बैसले शेजारी गोविंदाचे हातीने मातान फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचा बैसले शेजारी गोविंदाचा. या संतांनी कायिक नेम केला वाचिक नेम केला मानसिक नेम केला. संपूर्ण शरीरच देह देवाचे कारणी. सर्व शरीर मुखी अमृताची देह देवाची. हा देहच देवाला अर्पण केला महाराज. त्याचा परिणाम नेम केला देह देवाला कारणी केलंय ना तर एक दिवस असा झाला बैसले शेजारी गोविंदाच्या विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुंडली कमरधारी महाराज की जय सोमनी संत रामले महाराज की जय विठ्ठल विठ्ठल संतांनी नामस्मरणाचा नेम केला प्रपंचामध्ये. देव होऊन बसले महाराज. देव पहावया गेलो देवचे होनी ठेलो म्हणून बैसले शेजारी गोविंदाच्या. कशामुळं हाची नेम आता लटिका व्यवहार सर्व कळलं. असोनी संसारी जेव्हा वेगो करी वेदांनी सांगितलं संतांनी सांगितलं आणि या मिथ्य प्रपंचाला टाकून दिलं.
शाश्वत सुखाच्या मागं लागली, त्याचा परिणाम झाला. बैसले शेजारी. मग तो कसा आहे ग? रूप पाहता लोचनी, सुख झाले ओसाजनी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी लोपलिया, रवी शशी लोपलिया, लोपलिया. कस्तुरी बळबट चंदनाची ओटे, कस्तुरी बळबट चंदनाची ओटे. शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया. कस्तुरी बळबट चंदनाची चंदनाची कसा आहे ग राजसो कुमार? कसा आहे ग गण निळा सावळा? बाईयांनो, हे बायांनो, असा सुंदरी असा देखणं आहे. मग तू काय केलं ग? नियम केला, फायदा काय झाला? बैसले शेजारी गोविंदाच्या, त्याच्या शेजारी बसायला भेटेल. त्याच्या शेजारी जर बसायचं असेल तर त्याच्यासारखं. हे 2 हात आहे महाराज, 2 हात. किती प्रेम एकामेकावर करते. 2 हात. ह्यो हात सकाळी भरवतो, ह्यो याला लगेच 2 टाकीतो. ह्यो 9 9:30 भरवतो, ह्यो लगेच याला धुतो की नाही. ह्यो याला न्यू याला. तसं प्रेम करायला लागतं. देव आपल्यावर प्रेम करीन, आपणही तितकं प्रेम त्याच्यावर केलं पाहिजे. आपणही काही नित्य नेमाविना अन्न खायतो, सोन वाया मनुष्यपण बहार वय वर्षवतो बा. त्या जाऊ दे, लई प्रमाण आहे. ढल ढल कळलं पाहिजे ना, कळलं पाहिजे की बायकोचे भांडणं झाले, कारण काहीच नाही, फक्त गुंडी तुटली. गुंडी त्याने का गं ही पॅन्ट घातली, याच्यावर शर्ट कुठे? ते म्हणते काहीच तरी करून ठेवला. ते म्हणे मी अंगात घातल्यावर त्याची गुंडी नाही आहे. त्याने तुटली असन मग ऐकून. त्याने मग तू ऐकून तुटली असन ना, मग गुंडी लाव. तिने किती पारसं काम पाडलंय बरं. हां, एवढं आता दुसरा शर्ट घाला नसता, दुसरी बी पॅन्ट बांधला. त्याने मला हेच पॅन्ट आणि हा शर्ट घालायचा, हे गुंडी लाव. ती म्हणे अहो टाईम नाही ना मला. मी काय सांगू राहिलो तुला, गुंडी लाव. तिने जरा समजून घ्या ना. गुंडी लाव. तिचे 3 फ्यूज आले. तिला माहिती आहे डीपीवर जर डीव पडला तर बांबू घेऊन जा लागत. आता रात्रभर लोक पाणी भरते गावाला, डीव पडू नये म्हणून बांबू तिथंच ठेवते नेऊन डीपी जवळ. तिचे 3 फ्यूज आले. सुईद्वारा घेतला आणि बसली गुंडीला. मग गपचूप लावा ना. आम्ही बाया नसतात कोणी गुंड्या लावल्या असत्या कोण. आम्ही बाया नसतात कोणी गुंड्या लावल्या असत्या कोण. त्याने बाया तू शांत बैस ना आता. कायला मला राग आणती. तिने याच्यात काय जे खरं आहे त्याला काय मरण राहतं का? तिने काय म्हणले तू? तिने काय म्हणले तू? म्हणजे आम्ही बाया नसतात कोणी गुंड्या लावल्या असत्या. तिने बायाच नसतात कोणी कपडे घातले असते. तसं प्रपंच सुख असतं, संतान कायला सोडलं असतं. म्हणून बैसले शेजारी गोविंदाच्या. तिची मैत्रीण म्हणली का ग
तू त्याच्या शेजारी बसण्याच्या लायकीची नव्हती. ती म्हणली बरोबर आहे. मग लायकीची कशी झाली? घर रिगी झाले पट्टरानी बळे वरिले सावळे परम. तू त्याची घर घुसली म्हणजे नेमकंच काय केलं? आदिल्या भ्रतारे का म्हणो हे पुरा म्हणून व्याबिचारा टेकलीये. त्या संसारातून सुख मिळलं नाही, मग त्याच्यातच राहिले. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. त्याप्रमाणे मी त्याच्याशी तादात्म्य जोडलं आणि त्याचं घर घुसले. घुसलं की नाही घर? मंदिरात जातो आपण, अशी घंटी वाजवतो बरोबर, हात जोडतो बरोबर, कपाळाला आधी हात लवितो का छातीला? कुठं लवितो आपण आधी? कुठं लवितो? अगोदर घंटी वाजली का हात जोडतो आणि असं 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 करतो का असं असं करतो? हे तर कळून राहिलं ना का? सगळंच सांगू आता 2 तासामध्ये. आंघोळीपासून सांगायची वेळ आली महाराज आता कीर्तनात. लय अवघड झाले कीर्तन. आणि कसं कीर्तन करा? लयच आध्यात्मिक सांग, डोक्याच्या वरून गेलं, लयच हाशिलं. कसं कीर्तन करा हे मला कळा ना अजून. पाय आंघोळ करताना अगोदर पायावर पाणी घ्या गरम, मग खांद्यावर घ्या, मग डोक्यावर घ्या. पाव गरम, पेट नरम, दिमाग थंडा, तेव्हा आंघोळ घे. डोक्यावर पाणी गरम डायरेक्ट घेतलं तर उष्णता वाढते, कारण हे मेंदूचा भाग महत्त्वाचा आहे. आणि याच्यावर एकदम पाणी घ्यायचं नाही. जेव्हा आपण इकडं खालून गरम करीत यायचं याला, मग डोक्यावर पाणी गरम टाकलं की तोंड वासायचं, वाफ बाहेर निघली पाहिजे. मग नुसतंच तोंड वासायचं नाही, मग त्याच्यामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पाप बी निघून जातं आणि आंघोळ केल्याचं पुण्य लागतं. पण आम्ही तसं नाही करीत. डोक्यावर पाणी घेतलं, ते कोणती आंघोळ आहे बुवा? आता इथून शिकायची वेळ आली. म्हणून हे असं आहे, हे बुद्धे यातलं पाय आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. तुम्ही सांगा, बटाटाही भाजून खाता येतं की नाही? वांगाही बी भाजून खाता येतं, पण फरक आहे की नाही? बटाटा जर भाजायला टाकलं चुलीत तर बराच वेळ लक्ष ठेवा लागतं, तर ते भाजून खाता येतं. पण त्याच्यावर का लक्ष ठेवलं नाही, जळून जातं. पण तुम्ही वांग चुलीत टाकून पहा, पाहायची गरज नाही, लक्ष ठेवायची गरज नाही, ते भाजलं का आठवण करून देतात. तर बऱ्याच वांग्याला भाजलेलं बी कळत नाही, त्याला मी काय करू? घर रिगी झाले पट्टराणी बळे. मी त्याचं घर घुसले, त्याची पट्टराणी कशी झाली? आवडे देवासे तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळगळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. त्याला आवडणारं केलं म्हणून घर रिगी झाले, घर घुसले. पण घुसल्यावर त्याला जे आवडतं ते केलं म्हणून घर घुसले खरं आहे, पण त्याला आवडतं केल्यावर ते राहून देईन का नाही? मग त्याला काय आवडतं? नाथ महाराज सांगतात, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार. तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा, त्याच्या नावाचा असा टिळा लावला. अति प्रिय आवडे तुळशी बुक्का, तैशा प्रतिकारी भोळ्या भाविका, नामा पदपंकज पादुका, श्रीमस्तकी वंदितसे, असं त्याच्या नावाचं बी घातलं. आता हे कोरोनात किती माणसं मेले,
हां, आपला नियम काय आहे, कोणी आजारी पडलं त्याला भेटायला जायचं, बिस्किटं घेऊन, सफरचंद, चिक्कू, मोसंबी काही. पण असे किती दवाखान्यात होते कोरोनाच, कोणीच भेटायला गेलं नाही. भेटायला नाहीच नाही, पण तुळशीचं पान सुद्धा कोणी घातलं नाही. संधी दिली देवाने आपल्याला, आता ही तिसरी संधी. ही आता दोन लाटीतून वाचलो आपण सगळे या मंडपातले. त्यांना घालायला नाही मिळली महाराज, त्यांचे पाणी सुद्धा नाही पाजायला मिळलं. इतक्या लांब ते प्रेत जळत राहायचं आणि इकडून अरे बाबा रे, हे बाबा म्हणला गप, लईच प्रेम येतं, जाय ना तिथं. हस्तीने यायला नेले नाही चोट्टी, त्याच्या प्रॉफिट खाऊ राहिले. म्हणून आवडे देवाला जे आवडतं ते करा. घर रिगी झाले पट्टर आणि वळे, वरिले सावळे परब्रह्म. आत्मा केवढा मोजमाप आहे का, बुद्धी केवढी एवढा प्रभू भावे. केवढा म्हणजे एवढा, एवढा म्हणजे एवढा. मी केवढा म्हणलो तरी ते एवढाच. तसं बुद्धी केवढी, बुद्धी एवढीच. म्हणून बळीयाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. त्याचं घर घुसले, त्याची पट्टराणी झाली, त्याला आवडणारं केलं आणि तो जेवढा आहे तेवढं मी ठरले. डॉक्टरची बायको त्याला ती आवडली आणि तिला त्यो. मास्तरची बायको ती काही डीएड बीएड आहे का, तरी पण त्याला आवडली, तिला त्यो आवडला. झाली का नाही. कंडक्टरची बायको तिला म्हण काढ बरं तिकीट, मला कुठे येतं. ड्रायव्हरची बायको तिला म्हण टिअरिंग धर बरं, तीन मला कुठं डिअरिंग. टिअरिंग धरायला डिअरिंग लागते, डिअरिंग धरायला टिअरिंग लागते. वकिलाची बायको वकिलीन, डॉक्टरची बायको डॉक्टरीन, महाराजाची बायको महाराजीन. नका घारी पाठ पाठ नसाना. मायावाली जर गल्ली चालली म्हणते महाराजाची बायको चालली बाय, अरे तिच्या हारी पाठ पाठ नाही बाप्पा. पण बुद्धीनं एकदा त्याचा अंग संग केला, त्याला आपलंसं म्हटलं आणि त्यानं आपलं म्हणलं का संपलं. मला म्हणून बळीयाचा अंग संग झाला आता, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे. म्हणून नाही भय चिंता तुका मने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. 2 मिनटं बसून राहा, उद्याच्या सूचना सांगू आणि पुढं आपण गाजू. आणि तुम्हाला काय वाटतं, कंबर सोडं म्हणजे कीर्तन संपलं मी बांधून घेतो. याला का माणसं लागत म्हणता रा बाबा पाक, मी माझ्या हातानं पुन्हा बांधून घेतो. जाऊ दे, ते पोरायला काहून जायचं, चहा करायची राहते त्यांना. आता आपण नाही म्हणतो आलेल्या पाहुण्या मंडळींना चहा पिऊन जा, मग ती कोणा करायची, महाराज लोकांना करायची का. गावातले जा लागत 2-4 ते कार्यकर्त्याला सगळं पाहा लागतं महाराज. इंजिन होणं पुरतं का डबे होणं पुरतं, डबे होणं पुरतं महाराज. इंनाला लय त्रास राहतो. हे पुढचे जे इन नाही तरुण पोरं लय त्रास आहे महाराज. म्हातारी माणसं म्हातारा, ज्याच्या जास्त तारा त्याचं नाव म्हातारा. लय अवघड राहतं. एवढं बाहेर आणलं कसं नाही. दादा आपण आतापर्यंत काला केला तर सारखा पुढं सारखा पुढं. कोरोनामुळं केलं म्हणा. किती मजा वाटली महाराज. असं भव्य दिव्य वारकरी संप्रदायामध्ये दिव्य भव्य आनंद लुटावं. बरं आता कुठं कमी आहे सांगा बरं. कमी गांधीलीची केव्हाच नांदायला गेली. आता नांदायला गेलेली कमी आहे. आता किती एकूण 1 रोड गेला, एकूण 1 रोड गेला. आपले सगळे शेतीमध्ये आली किती गो पैसा. तरी पण 100 रुपये वर्गण देऊ, घरादारा सज्जावा लिहू, उरल्याचं वाढण नेऊ आणि हिशोबाला आधी 1000 रुपये. किती पैसे झाले गोळा. 100 रुपयात होईन करे एवढा मंडप. हे आळण देऊन महाराज लोक आणली. किती गोड चाली म्हणते. हे सोपं आहे म्हणणं.
आपण जर एखाद्याला म्हणलो किती मस्त गायलं यांनी, फुकट गायलं महाराज, तू फुकट गाऊन दाखव, असं जेवढे पैसे लागन तेवढे देतो मी, त्यांच्या मागं चाल म्हणून दाखायची. कुचकी हे सोपं आहे की पकवाज वाजवणं. पोरं सांभाळणं सोपे नाही. ते घोडके महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. पोरं सांभाळणं सोपं का? नुसतं कीर्तनात एका पोराला म्हणलं खाली बस रे, काय करता त्या पोरायला, ही कसे सांभाळी ती. ते दिवशी वारीच्या टायमाला मार ट्रॅक्टरच्या मागं चालली होती गवळणी म्हणत. हे अवघड असतं महाराज. म्हणून याला आपल्याला याच्यात यायचं आहे. आपल्या धर्माचं धर्माचरण आपल्याला करायचं आहे. आपले धार्मिक कार्य दिव्य भव्य व्हावं हा संकल्पना आपल्याला करायचं. आणि यातून सगळ्यात मोठा फायदा आहे, तरुण पोराचे 2-3 गुण निघून जातात. नका का तो माळ घालेना, पण तो कुठेही ढाब्या डब्यावर वाकडा तिकडा पेहून बसणार नाही. जरी बसला तर घरी असा वाकडे पाय टाकून पळणार नाही. हेच फायदा आहे. आणि 4 लोक सांगते सप्त्यात बरं का ते पोरग, सप्त्यात ते पोरग, ते पाहुणा सांगतो ते सप्त्याचं पुढं लई पोरग चांगले, बायको बी मिळती. म्हणून तरुणांनी यावर्षी मनोर धरलं आणि त्यांना तरुण महाराज मिळले. महाराज आमचे पाडेकर मूर्ती महाराज. आनंद वाटला. भागवतकार आहे ते पण टी व्हीला जाऊन आले म्हणा. आनंद वाटला. असं पोरं पुढं झाली पाहिजे, कारण पोरांनी इकडं जर आलं तर तरतील. आज आपण पाहतो इतकी पोरं हारी गेली महाराज. एक पोरानं म्हणलं तंबाखू खाणं चांगलं नाही, माझ्या बापाला भेट नाही, तू कुठं हाराला. चोळूच राहिलं माझ्यासमोर. मग त्याला बी ॲक्शन राहते चोळायला बी. चोळलीवर बी काय कोण त्याच्यात असं, पण अशी गपकन नाही खायची. ते काय मात्र एक काय का काही त्याच्यात आहे. पुन्हा असं झटकल्यावर पण ह्या हातात नाही खायची, मग पुन्हा ह्या हातात, पुन्हा अशी वचकन भाकरीवान घास नाही घ्यायचा त्याचा. ह्या 2 बोटाला लागले रगत भीतीच फुटत ती. पुन्हा अशी पुन्हा इकून बी नाही राहिली पाहिजे. ती इकून राहिली का गच करणं होते, पुढे बी खाजा लागत. लई स्टाईल आहे. पुन्हा अशी पुन्हा डोळा वाकडा करून पुन्हा खायची नाही. माहिती कत खाऊ राहिलं ना. म्हणलं अरे तू बावळा ठिकाणी, मी सांगितलं तर मग कोणी खायचं. त्याने महाराज मी माझ्या बापाला भेट नाही. आणि तेवढ्यात त्यांना असं घ्यायचं, त्याच बाप दिसला मागं ठेवून. म्हणलं का रे आता मी ते बोलत राहिले. त्याच्या बापाला वाटलं महाराज समजून सांगते म्हणून तिने लांबून निघून गेलं. पुन्हा बाप म्हणलं का रे तू म्हणेन मी बापाला भेट नाही. मग तो काहून त्यांच्या देखत खाल्ली नाही. त्यांच्या देखत खाल्ली असती महाराज, पण त्यांनी इडा मागितला असता. माझ्याजवळ कुठं राहिला आता. सांगा तर कोणाला. आजची सांगायची पद्धतच बदलली महाराज. म्हणून हे पोरं बदलले पाहिजे. 4 गोष्टी कलियुगामध्ये आरी गेलेल्या आहे. फॅशन, सगळ्यात वाया चाललो आपण फॅशनात. दुसरी गोष्ट व्यसन. कोणतंही व्यसन घ्या. अति चहा प्या, अति डाब्यावर जाण्याचं ठेवा, शुद्ध शाकाहारी डाब्यावर जा रोज, तरी पण ते व्यसनच आहे महाराज. कारण मसाल्याच्या पदार्थांना ॲसिडिटी वाढते. मसाल्याच्या पदार्थांनी याची रबली वाढते. म्हणून फॅशन, व्यसन, शोषण. आज एवढं शोषण वाढलं महाराज, खूप वाढले. घराघरात कोणी कोणाला खरं सांगा ना. वायली निघल्यावर कळत या जळी इतके कुठून आले. व्यसन, फॅशन, शोषण आणि शासन. शासन बी काही एवढं खरं राहिलं नाही. म्हणून आपल्याला या 4 गोष्टीपासून अलिप्त राहायचं आणि हा धर्ममंडपाचं कार्य करायचं आणि ते तरुणाच्या हाताने करायचं. म्हणून या तरुणांनी मनोर धरलं, सुंदर असं नियोजन केलं. त्याबद्दल तरुणाला धन्यवाद. याच ठिकाणी शेवायला समर्पित करायचं.
प्रभूकडे प्रार्थना करायची, प्रभू तिसऱ्या लाठीची रोज मीडियाच्या मार्फत आम्हाला चाहूल लागायला लागलेली आहे. आमची तुझ्याकडं प्रार्थना आहे की ही तिसऱ्या लाठीत आम्हाला निघू नको, आम्हाला पुन्हा असाच पारमार्थ करण्याकरता, आनंद लुटण्याकरता निरोगी आयुष्य दे, ही सदिच्छा व्यक्त करायची. शेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय गुरे देवा गुरे गया क्षमा नाही विचारिला अधिकार गया क्षमा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गांधिली तालुका जिल्हा संभाजीनगर. संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ व युवक मंडळ गांधिली.